आज मी तुम्हाला हिंदू धर्म, दत्त संप्रदाय, त्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या गोष्टीबद्दल थोडीशी माहिती सांगतो. जात, पंथ, धर्म यांचा कोणताही अडसर या दत्त संप्रदायात नाही. किंवा माणूस हा माणूस असावा एवढी किमान अपेक्षा या संप्रदायाने बाळगली. परमात्म्याच्या सृष्टीत आपला विकास करून घेण्यात कोणालाही मज्जाव नाही, ही यांची संकल्पना. ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली ती मूलतः जीवन मूल्यांचा उत्तरोत्तर विकास करण्यासाठीच, आणि त्यासाठीच थोडी बहुत इच्छाशक्ती दिली आहे, साधन सामुग्रीही दिली आहे. त्याची योग्य वेळी योग्य प्रकारे उपयोग केला तर ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे उत्कर्ष झाल्यापासून राहणार नाही. हे सगळे समजून घेण्यासाठी पुष्कळ संप्रदाय निर्माण झाले. त्यांनी बंधुभाव, जीवनाची मूल्ये, भक्ती, स्वाभिमान आणि निर्भयता शिकवली व समाजाला भारतीय म्हणजे वैदिक मूल्यापासून भटकू दिले नाही. म्हणून भारत परतंत्रात 1400 वर्ष राहून जुलूम सहन करून आपली संस्कृती टिकून राहिली. जगामध्ये काही देशांमध्ये, काही राष्ट्रांमध्ये असे प्रकार झाले होते, पण त्यांची संस्कृती ढासळून गेली. आपल्या ऋषीमुनींनी साधना, संतांचे अथक प्रयत्न आणि योग, पातंजली योग या सर्वांची शिकवण मिळाली. ती अशी की उच्च नीचाचे भाव हे जन्मतः कर्माने आणि उपेक्षेने निर्माण होत नाही, तर स्वतःच्या मनोविकारावर अवलंबून असतात. माणूस काय विचार करतो कोणाबद्दल त्याच्यावर अवलंबून असतात. मानवाचा विकास त्याला संधी मिळत नाही म्हणून होत नसून बहुधा मिळालेल्या संधीचा, पात्रतेचा अभावी तो ती संधी घालवतो किंवा संधीचा उपयोग करून घेता येत नाही. संतांनी वेगवेगळ्या पंथांनी आपल्याला शिकवले की जीवनाला भाकरी म्हणजे अन्न ही आवश्यक असली तरी जीवनात फक्त तेच आवश्यक नाही, शरीराच्या एकूण एक गरजा पूर्ण झाल्या तरी किंवा तेवढ्याने पूर्ण समाधान म्हणजे पूर्णत्व येत नाही. समाजधारणा आणि सुधारणा होत नाही. माणसाला केवळ शरीरच नसते, तर शरीरावर मन, प्राण, विज्ञान आणि आनंद हेही पार्थिव शरीराचे अपर्यायी घटक आहेत. आणि या गोष्टींचा जेवढा विकास होईल तेवढा विकास स्वतःला, समाजाला आणि भारताच्या आध्यात्मिक परंपरेमुळे ते शक्य झाले. आणि अशा साधन परंपरेतून वेगवेगळे पंथ निर्माण झाले. त्यांना बरेचसे संत, ऋषी, मुनी यांचा खालीचा वाटा आहे. उदाहरण ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा वगैरे. ही सगळी मंडळी गरीब होती, पण त्यांनी मानवतेला समृद्ध केले. त्यांनी हेच शिकवले की अन्नाने फक्त शरीर जगेल पण मन नाही. त्यांनी मानवता आणि ईश्वरावर प्रेम करायला शिकवलं. आहार, निद्रा, भय, मैथून हे सर्व धर्म साधारण आहेत. ते मानवाप्रमाणे पशुपक्ष्यामध्ये सुद्धा आहेत, पण माणसामध्ये अजूनही काही गुण विकसित झाले आहेत, काही विशेष गुण आहेत, म्हणून त्याला मानव ही संज्ञा मिळाली. आपल्यामध्ये पशुच्या तुलनेने मन, विज्ञान, आनंद हे विकसित झाले आहेत. आणि असाधारण वेगळा गुण आहे तो आहे त्याग आहे. आणि त्यामुळे माणसामध्ये मानवता, जाणीवीने त्याग करणे हे फक्त माणसाला जमते. हीच त्यागाची परंपरा दत्त संप्रदायाने आत्मसात केली, वाढवली आणि जपली आणि सांभाळली. एखाद्याची बाह्य कृती कितीही सोज्वळ दिसली तरी त्या कृतीमागे असणारे उद्देश तितकंच प्रांजळ आणि सोज्वळ असेलच असे छातीटोकपणे सांगता येत नाही. म्हणून सभ्यता, असभ्यता, नीती, अनिती ही बाह्य कृतीवर मानली जात नाही, मग ती आंतरिक प्रवृत्तीवर मानली जाते. उद्देश चांगला असेल तर शिक्षा पण चांगलीच ठरते, आणि उद्देश वाईट असेल तर क्षमा ही सुद्धा घातक होऊ शकते. सापेक्ष केल्या जाणाऱ्या कर्माची शक्ती एकतर अपेक्षाभंगामुळे झालेल्या दारुण दुःखात किंवा अपेक्षापूर्तीच्या आनंदात तरी खर्च होते. त्याच्या उलट कर्तव्य म्हणून केलेल्या कर्माचे असते. कोणतीही अपेक्षा न ठेवल्यामुळे केवळ कर्म घडते. त्या कर्माच्या शक्तीचा नाश होत नाही, उलट ती शक्ती दिवसेदिवस संचित होत जाते. आणि शेवटी मनुष्यामध्ये इतकी शक्तीचा संचय होतो की त्याच्या एका शब्दाने जगात मोठमोठ्या क्रांत्या होतात. रामाचे कर्तव्यपूर्तीचे उदाहरण बघा. पुढे हे कर्तव्य जीवनाच्या कार्यवाहीत आणण्यासाठी आणि जीवनातील समतोल राखण्यासाठी
समाजाच्या व्यक्तींच्या भूमिकेवरून चातुर्य व्यवस्था आपल्या जीवनात साकार झाल्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणांची कामं काय? याचक, विद्वान आणि शिक्षक. क्षत्रिय राज्य करणे, योद्धे आणि प्रशासक. वैश्य शेतकरी आणि व्यापारी. शूद्र मजूर आणि वरील वर्णाची सेवा करणारे. नंतर भारतावर घरातलेच वैचारिक आक्रमण झाले आणि ही वर्णव्यवस्था कोलमडली. ती कशीही थोडक्यात पाहू. सर्वप्रथम बौद्धांचे आक्रमण हे घरातील आक्रमण इतके प्रभावी ठरले की वैदिक परंपरा ही लोप पावेल की काय असे वाटावे लागले. कर्मकांड, चातुर्व्यवस्थेचा अतिशय सोम वाढला गेला आणि त्याच्या अतिरेकामुळे बौद्ध धर्म स्थापन झाला. त्याचे मूळ कारण हे वैदिक धर्माला विरोध म्हणूनच झाला. स्वतःचे असे तत्वज्ञान वगैरे काही नव्हते. त्यात कोणत्याही आचार विचाराची एकवाक्यता नव्हती, कोणतेही बंधन नव्हते. त्यामुळे तो अतिशय लोकप्रिय झाला. पण इसवी सन 2073 वर्षे पूर्व जेव्हा अशोक मगध देशाचा सम्राट बनला, त्याचे साम्राज्य हे 3/4 भारतावर होते. जेव्हा त्यांनी कलिंग देशावर आक्रमण केले तेव्हा लाखो लोकांची कत्तल केली. नंतर त्याला पश्चाताप झाला आणि करुणेचा उदय झाला आणि त्या अवस्थेत त्यांनी नव्याने उदयास आलेला बौद्ध धर्म स्वीकारला. त्यात त्यांनी पुष्कळ चांगली कामं केली, पुष्कळ शिलालेख लिहिले. अशोक हा पहिला वैदिक धर्माचा होता. त्याच्या वैदिक धर्माचे संस्कार रूढ झाले होते. त्याचे प्रांजळ व्यक्तिमत्व, त्याचे संस्कारी मन आणि व्यापक दृष्टिकोन या सर्वांचे पाठबळ या बौद्ध धर्माला मिळाले. म्हणून हिंदुस्थानात आणि हिंदुस्थानाबाहेर या धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. आपल्यावर बौद्ध आणि जैन धर्माचे आक्रमण झाले तेव्हा ते फक्त वैचारिक स्वरूपाचे आहे असे प्रथम दर्शनी वाटले. पण पुढे त्याचे राजकीय आणि सामाजिक आक्रमणात परिवर्तन कसे झाले ते समजलेच नाही. बौद्धाच्या विचारसरणीचा सर्वात मोठा आघात आपल्या चातुर्वर्ण व्यवस्थेवर झाला आणि सामाजिक संतुलन नाहीसे होऊ लागले. चक्रवर्ती अशोकापर्यंत राज्य करणे हे फक्त क्षत्रियांचे काम होते, पण पुढे ब्राह्मण, शूद्र हेही राजे होऊ लागले. विद्यादान करणारे भौतिक लाभाकडे जास्त लक्ष देऊ लागले. कर्मकांड हे मुख्यतः चित्तशुद्धीचेच साधन आहे याचा विसर पडू लागला. कर्मकांडाचा अतिरेक झाला. या अतिरेकाला कंटाळून विचारवंत, तत्त्वज्ञानाने अरण्यवास पत्करला आणि ज्ञान संचय करू लागले. याचा परिणाम असा झाला की समाजात कोणाचेही किंवा वैदिक धर्माचे श्रेष्ठ व्यक्तीचे वर्चस्व राहिले नाही. म्हणून समाजाचे वर्चस्व होते ते जैन आणि बौद्ध धर्माकडे गेले. इकडे अरण्यात गेलेल्या तत्त्वज्ञानी लोकांनी, ऋषीमुनींनी त्या क्षेत्रात पुष्कळ प्रगती केली. त्याचा परिणाम हळूहळू समाजाला पडू लागला. व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ या धोरणाचा महत्त्व आहे हे वैदिक धर्माने शिकवलं. विश्वाची, जगताची प्रतिष्ठा आणि विश्वाचे चलनवलन, प्रवर्तन आणि संचालन हे एका धर्माच्या अधिष्ठानानेच होऊ शकते. मनशक्ती, योग यावर भर वाढत चालला. धर्मामुळे माणूस कर्मयोग बनवता येतो. विचार, आचार, वैदिक तत्त्वज्ञान, उच्चार यात समन्वय राखला जात होता. त्यात प्रगल्भता झाली. बौद्ध धर्मात हे काही तत्त्वज्ञान नव्हते. बौद्ध धर्मात कोणतेही प्रखर असे तत्त्वज्ञान नव्हते. बौद्ध धर्मात कोणतेही आचार विचारावर बंधन नसल्यामुळे तो लोकप्रिय झाला. वैदिक धर्मामध्ये विचार आणि आचार यांच्यात एकवाक्यता मानली जात होती. जेव्हा विचार आणि आचार यांची एकवाक्यता नसते तेव्हा दोघांचा संबंध सुटतो. त्या समाजात स्वैराचार, अनिती, पशुता आणि नंगानाच चालू होतो व समाज रसातळला जातो. बौद्ध धर्मात स्वतःचे असे तत्त्वज्ञान फार थोडे होते. तो फक्त वैदिक धर्माला विरोध म्हणून निर्माण झाला होता, पण तो हळूहळू भारतातून नामशेष व्हायला लागला. याउलट जैन धर्माने वैदिक धर्माचे विचार आणि तत्त्वज्ञान नष्ट करण्याचा, विरोध करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट वैदिक धर्माच्या चांगल्या गोष्टी आपल्या धर्मात आणून तटस्थ वृत्तीने पुढे चालत गेले, म्हणून तो धर्म अजून भारतात टिकून आहे. जैन धर्माने वैदिक धर्मातील भाव, आचार तसे स्वीकारले. 6 षडरूपी वरती जिंकणे हे त्यांनी स्वीकारले. मुख्य म्हणजे वैदिक धर्माप्रमाणे आत्मा हा परमज्योती स्वरूप, शुद्ध, पवित्र, अमर असाच आहे व तो कर्माने दूषित होतो हे आपल्या तत्त्वज्ञानाला मानणारे तत्त्वज्ञान त्यांनी चालू केले. आत्म्याबद्दल त्यांचे वैदिक धर्माचे विचार आता आपण पाहू. आता वैदिक धर्मामध्ये आत्म्याला जास्त महत्त्व आहे. वैदिक धर्मामध्ये आपण आत्मा आणि शरीर या वेगवेगळ्या आहेत असं समजतो. दोन्ही मिळून एक जीवात्मा बनतो.
त्यामध्ये 16 तत्वे अंतर्गत असतात जीवात्म्यामध्ये. 16 तत्वांनी बनलेला असतो. त्यात 5 कर्मेंद्रिय कोणची? हात, पाय, तोंड, गुदद्वार, प्रजनन अवयव. 5 ज्ञानेंद्रिय, नाक, कान, जीभ, त्वचा, डोळे. 5 पंचमहाभूते, पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि अग्नी. आणि आत्मा. या 16 तत्वांनी जीवात्मा बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये 6 प्रकारचे शरीररूपीने तो घासला गेला असतो. काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मच्छर. आता या आत्म्याला पंचप्राण म्हणतात, कारण आपल्या शरीरात 5 प्रकारचे प्राण असतात. एक प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान. त्यांच्या स्वरूपाप्रमाणे त्यांची नावे आहेत. नाग, कूर्म, देवदत्त, धनंजय, कुकुट असे दशविध प्राण आहेत. म्हणून प्राण म्हणजे प्राणवायू हा ऊर्ध्ववृत्ती असतो. मुख आणि नासिका यातून अनुपयुक्त द्रव्य बाहेर टाकणे हे त्याचे काम प्राणवायूचे. अपानवायू हा अधोवृत्ती असतो. अन्न खाली खाली नेणे हे अपानवायूचे काम करतो. त्यानंतर समानवायू हा अन्नाचे रूपांतर करण्यासाठी उष्णता आणि तेज निर्माण करतो. व्यानवायू हा सर्व शरीरावर जीवद्रव्यांचे संचालन करतो आणि प्रवर्धन करतो. उदानवायू हे अकस्मात शिरलेले विजातीय द्रव्ये शरीराबाहेर फेकण्याचे काम करतो. उदाहरणार्थ शिंक, ढेकर वगैरे. उदानवायूचे काम वर फेकणे आहे. उदानवायूवर विजय मिळवून उदानजय होतो. त्यामुळे योगी शरीर वर फेकू शकतात. त्यामुळे पाण्यावर बसणे, पाण्यावर चालणे या क्रिया करू शकतात. हे शरीर पंचभौतिक तत्वाने बनलेले असल्यामुळे शब्द, रस, स्पर्श, रूप आणि गंध हे आकाश तत्वाचे जे गुण आहेत ते आपल्यात समावले गेले आहेत. हे अभ्यासू आणि तपस्वी ऋषींनी आपल्याला समजून दिले, पटवून दिले. म्हणून वैदिक धर्म टिकला, वाढला आणि फोफावला. श्री स्वामी समर्थ.